नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. दोंडाईचा येथील रावल बँकच्या 98 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी माजी आमदार अनिल गोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या आरोपींच्या अर्जावर तपासणी एजन्सी बदलण्याचे आदेश दिले होते त्यातील 5 आरोपींना सीआयडीने अंतिम आरोपपत्रात वगळल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला असून रावल बँकच्या भ्रष्टाचारातून जयकुमार रावल यांची आणि त्यांच्या कुटुंबियांचा आरोपपत्रातून नावे वगळण्याची सीआयडीने शिफारस केल्याचा देखील आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. या प्रकरणी देवेन भारतीय यांनी सीआयडी तपास करू शकत नसल्याचे स्पष्टपणे कळवले होते. मात्र पुन्हा त्यांनाच तपास करण्यास सांगण्यामागे मुख्यमंत्र्यांचा स्वच्छ हेतू नसून रावल बँकच्या भ्रष्टाचार प्रकरणी आपण सर्वोच्च न्यायालयात देखील जाणार असल्याचा माजी आमदार अनिल गोटे यांनी सांगितले आहे. आजचा विषय हा अत्यंत महत्त्वाचा आहे. जयकुमार जितेंद्र सिंह रावल यांनी यांच्या नातेवाईकांनी आणि समुद्राच्या बँकेच्या कार्यक्षेत्राबाहेर गुजरातमधल्या नातेवाईकांना कर्ज देऊन 98 कोटी रुपयाला बँक बनवली. माझं जर तारीख चुकत नसेल तर 26 जुलै 2006 या दिवसापासून जळगावच्या सहकारी बँक हे RBIच्या रडारवर होते. आणि RBIने जी नोटीस दिली होती या नोटीसमध्ये स्वच्छ म्हटलं होतं, तुम्ही विदाउट एनी सिक्युरिटी इनसिक्युअर कर्ज दिलेली आहे, कर्ज परत केले नाही, दिलेली गॅरंटी ही दुसरी आहे. आणि अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत RBIच्या रिपोर्ट. आणि RBIचा रिपोर्ट झाल्यानंतर दिनांक 28 एप्रिल 2010 रोजी कोऑपरेटिव्ह सोसायटी रजिस्ट्रार पुणे यांनी बँकेचं संचालक मंडळ रद्द केले आणि याच्यावर शपथे ठेवले. आता नीट प्रत्येक गोष्ट समजून घ्या. संचालक मंडळ रद्द झालं, बरखास्त केलं, त्यावेळेला सर्व संचालकांना दोषी धरलेलं आहे. त्या संचालकांमध्ये जयकुमार रावल यांचा समावेश आहे. त्यानंतर 2011 3 जानेवारी 2011 या दिवशी RBIने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यांचं लायसन्स रद्द केलं. आणि
दरम्यानच्या काळात शरद माधवराव देशमुख पाटील हे त्यावेळेचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि हेमंत देशमुखांचे हे त्यांनी दौंडाच्या पोलीस स्टेशनला तक्रार केली. मी एखादा गंभीर वाक्य सांगतो. जयकुमार रावळांच्या विरुद्ध आजपर्यंत धुळे पोलिसांनी गेल्या 20 वर्षात एकही FIR नोंदवून घेतला नाही. सर्व FIR हे 156 कलमांतर्गत हायकोर्टातूनच नोंदवलेले आहेत. तसंच शरद माधवराव पाटलांना माननीय औरंगाबाद उच्च न्यायालयाने आदेश देऊन दौंडाच्या पोलीस स्टेशनमध्ये FIR नोंदवायला लावला. एवढे जेवढे भ्रष्टाचारी बाहेर आहेत त्यांची गुन्हे करणार नाही म्हणजे मी त्यांना सन्मानपूर्वक म्हणजे मजा देईल. मित्रांनो, याच्यामध्ये फार गमती आहे. म्हणजे म्हणून मी तुम्हाला दिला वाचायला म्हणजे त्याचा काय उपयोग करायला तुम्हाला याच्यामध्ये त्यांनी ज्या 6 लोकांनी मुख्यमंत्र्यांकडे अर्ज केला होता आमचा विश्वास नाही त्याला 5 लोकांवर मुख्यमंत्र्यांनी आपला आशीर्वाद दिला आणि त्या सही सरांनी बाहेर असंपर्यंत अजून आमचं प्रोसेस पिटिशन दाखल व्हायचं आहे. पण मी तुम्हाला एवढं सांगतो सगळ्यांना तुम्ही स्लिप करून ठेवा. मी यातल्या एकाही आरोपीला सांगणार हे गरिबांचे पैसे खाऊन गेले, बँका बुडवून गेले, कोट्यवधी रुपयाचं कर्ज बुडवलं आहे. MPID धुळे MPID कोर्टामध्ये निकाल लागला आहे की तुम्ही कर्ज भरलं तरी गुन्हा केला आहे. गुन्हा केला असं नाही. MPID कोर्टाने म्हटलं धुळ्याच्या की कुणालाही सुटका नाही. मग CIDने कशा भरोसा सांगितलं त्यांनी कर्ज भरलं. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.